त्यानं तुमचं हे जे पाहत आहेत हे तयारी सुरू आहे. आज 27 जानेवारी 2026 आहे आणि हे जे मरिकंबा देवस्थान आहे तिकडच्या बाजूला आपण मोठमोठे पोस्टर्स लावलेले पाहिलेले. आता हे सगळे तयारी सुरू आहे. 3 फेब्रुवारीपासून उत्सव सुरू होईल. 5:30ला मंदिर उघडतं. तुमच्या लक्षात आलं ना की हे आहे ना, हे मारिकांबा देवी ज्या सागरच्या आहेत त्यांचं हे माहेर आहे. इथे त्यांचं लग्न होणार आता 3 फेब्रुवारीला आणि त्यांना घेऊन जाणार ह्या सासरी. तर त्यावेळी सासरी घेऊन जाताना त्यांना लक्षात आलं की माझी फसवणूक झाली आहे आणि त्यांनी अतिशय उग्र असा अवतार धारण केलेला आहे. आता मी तुम्हाला जिथे सासर आहे तिथे घेऊन चालले. 3 तारखेला देवीची मूर्ती जी आहे ना ती इथे आणणार. म्हणजे लग्न करून त्या हे सासर ये उनका वो मायका ये ससुराल आहे ना, ते ससुराल इथे येईल आणि त्याच्यानंतर 9 दिवस पूजा वगैरे चालू असेल आणि त्याच्यानंतर यात्रा 15 दिवस चालू असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे देवीचं मी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे की मी आत्तापर्यंत कधीच ऐकलेली नाही. आत्तापर्यंत हे खूपच सुंदर, खूप छान आहे. आणि सगळं गाव म्हणजे सगळं सागर हे गाव हे सगळं या देवीचे म्हणजे गावदेवी असल्यासारखी आणि सगळं गाव हे सगळं पाळतं. म्हणजे पूर्ण 3 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत कुणीही सागर हे गाव सोडू शकत नाही. म्हणजे रात्री मुक्कामाला कोणी जाऊ शकत नाही. मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, नाही तर ख्रिश्चन असो, म्हणजे कोणीही असलं तरी तो हे गाव सोडून जाऊ शकत नाही. जाऊन येऊ शकतो पण ती कुठे रात्री मुक्काम नाही करू शकत. हे सगळं चांदीचं आहे आणि देवीची जी मूर्ती आहे ना ती सगळी सोन्याची आहे पूर्ण. आणि दागिने कितने ಅದು ವೆಯ್ಟ್ ಎಷ್ಟಿದೆ? ಅದು कमी 1 किलो हां 1 किलो वजनाचे दागिने करतात नुसते. 1 किलोचे दागिने तिच्यावर टाकतात. ते देवीची मूर्ती आहे ना ही इथे बसते. म्हणजे ती बसवणारी जी मूर्ती आहे ती वेगळी आहे आणि ती आहे 24 फूट. आता इथे देवीची 24 फूट मूर्ती बसवणार आणि 9 दिवसानंतर म्हणजे पूर्ण 9व्या दिवशी ते घेऊन जंगलात जातात आणि जंगलामध्ये विसर्जन करतात. म्हणजे ही मूर्ती नसते, देवीची मूर्ती ते बनवणं चालू आहे. आणि देवीची जी मूर्ती आहे ती 24 फूट असते. इतकी मोठी देवीची मूर्ती आहे, अतिशय सुंदर आहे, इतकी देखणी वाटते, एकदम सुंदर वाटते. तर ती त्याच्यानंतर मग ती विसर्जन करतात. अशा प्रकारे त्यांचा उत्सव असतो. तेव्हा त्यांनी मला लाइटिंग लावून दाखवली आहे. किती उत्साही लोक आहे हे बघ. म्हणजे अजून हे काम सुरू आहे पण त्यांनी मला सगळी लाइटिंग लावून दाखवली आहे की कशा प्रकारचं हे असणार आहे. एकदम एखादा मोठा महाल किंवा पिक्चरमध्ये वगैरे असं पाहिल्यासारखं वाटतं. एकदम फारच सुंदर वाटतं. हे ज्यावेळी सगळं पूर्ण होईल त्यावेळी किती छान वाटेल. मरिकंबा टेम्पलचा उत्सव आहे आणि सागर या ठिकाणी मिळाले. समोर जे असणार आहे ते स्टेज असणार आहे आणि तिथे 24 फूट देवीची मूर्ती असणार आहे. ती दर 3 वर्षांनी एकदा तयार करतात. आणि देवीची कहाणीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्येही सांगेन. देवीचं मी सांगितलं ना फसवून लग्न करतात आणि देवी जेव्हा त्यांच्या घरी येते त्यावेळी तिला कळतं की माझी फसवणूक झाली आणि मग ती घर सोडून देते. म्हणून ही जे आहेत ना घरी आल्यावर ती 8 दिवसांनी ते वनामध्ये तिला सोडून देतात. अशा पद्धतीची ती देवीची कहाणी आहे. ह्या ज्या मरिकंबा आहेत ह्या शिरसीच्या मरिकंबा आहेत त्यांची लहान बहीण आहे. हे आता हे अजून काम सुरू आहे पण फार सुंदर आहे. म्हशीचा बळी नाही दिला जात, फक्त त्यांच्या ह्याच्यामधून थोडंसं रक्त काढलं जातं, म्हणजे बळी नसतात, नाही दिला जात. ही सगळी मंडळी हे मारिकांबा देवीचा उत्सव आहे. तर आजपासून सुरू होतोय तो
आजपासून असा नियम झाला की गावातील कोणत्याही म्हणजे सागरमधल्या कोणत्याही माणसानी बाईनी म्हणजे कोणत्याही व्यक्तीने सागर सोडून कुठेही बाहेर मुक्कामाला जायचं नाही. म्हणजे बाहेर जरी गेलं तरी लागलीच यायचं. म्हणजे मुक्काम हा सागरमध्येच असेल 15 दिवसांसाठी. तर असा उत्सव सुरू झाला. आत्ता सगळेजण थांबलेले आहेत. रात्रीचे 9:30 झालेले आहेत आणि सगळेजण थांबलेत की ते पोतराज केव्हा येतो. तो पोतराज येईल आणि त्याच्यानंतर एक छोटा इथे कार्यक्रम होईल. मांडणं चालू आहे. आता रात्रीचे 11 वाजलेले. देवीच्या समोर मरिकांबा.